मार्फत 194 महाड विधानसभा मतदारसंघामधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदेगड या महायुतीचे उमेदवार आदरणीय भरतशेठ गोगावले हे चौथ्यांदा विजयी झालेले आहेत। हे आमच्या सगळ्यांसाठी आमचा हा स्वाभिमान म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जागृत झाला आणि आमच्या बौद्ध समाजाच्या मतदारांनी, ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम केलं आणि प्रामाणिकपणे काम करून त्यांचा विजय या ठिकाणी मिळवून दिला। विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महायुतीच्या माध्यमातून असणारा कार्यकर्ता, बौद्ध समाजाचा कार्यकर्ता यांनी सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणाने बौद्ध समाजाचा आणि RPIचा एक सिद्धांत आहे की आम्ही जो शब्द देतो तो प्रामाणिकपणाने पूर्णपणे या ठिकाणी पार पडतो आणि शब्दाला खऱ्या अर्थानं जागणारा बौद्ध समाज आणि RPIचा कार्यकर्ता आहे। म्हणून आमच्या महाड तालुक्यातल्या 99% बौद्ध वाड्यांमधून आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांना या ठिकाणी प्रामाणिक मतदान आमच्या समाजाच्या मतदाराने आणि RPIच्या कार्यकर्त्यांनी जे दिलेलं आहे त्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाड तालुक्यातील कार्यकर्त्यांचे, बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाहीर आभार मानतो। इथंच थांबतो। जयदार भरतशेठ गोगावले साहेब हे चौथ्यांदा या ठिकाणी निवडून आले आणि त्यांनी चौकार मारलेला आहे। मी स्वाभिमानाने सांगेन की महाड तालुक्यातील 119 बुद्धवाड्यांमध्ये जिथं बुद्धवाडी तिथं बुद्धविहार असा संकल्प सोडणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार भरतशेठ गोगावले आणि आमच्या बौद्ध समाजाचं नव्हे तर बहुजन समाजाचं स्वाभिमानाचं केंद्रस्थान, क्रांतिस्थान चौदार तळे आहे। त्या चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं 7.5 कोटी रुपयाचा निधी आणून या चौदार तळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम मंजूर केलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या समाजाच्या मतदारांनी, समाजातल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं ते जे निवडून आले त्या कामाची पोचपावती आमच्या समाजाच्या लोकांनी, मतदारांनी स्वाभिमानाने त्यांना दिलेलं आहे। एवढं या मी सांगू इच्छितो की इथल्या आमदार साहेबांनी यांना चौथ्यांदा आम्ही बौद्ध समाजाने निवडून दिलेले महायुतीच्या मार्फत या ठिकाणी एक सामाजिक काम असं केलेलं आहे की वाडी तिथे बुद्धविहार या ठिकाणी आपल्या 119 वाड्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। काही वाड्यामध्ये पाणी असेल, रस्ते असतील, असे काही योग्य अशी कामं, विकासाची कामं शेठनी शेठच्या मार्फत केलेली आहेत। पुढे शेठ चौदार तळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळे सत्याग्रह केला 1927 साली आणि त्या 14 सत्याग्रह केल्यानंतर या आमदार साहेबांनी 7.5 कोटी जो निधी दिलेला आहे त्या सुशोभीकरणासाठी तोही लवकरच हे काम चालू होणार आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो जय भीम नमो। समाजाचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिले भरतशेठ गोगावले। त्यावेळेस आम्ही सर्वांनी आश्वासन दिलं की या निवडणुकीमध्ये तुमचा विजय श्रीने आजच तुमच्या गळ्यामध्ये माल घातलेली आहे आणि त्या विश्वासाला आमचे सर्व बौद्ध समाज म्हणजे 99-100% म्हणा की परिपूर्ण मतदान केलेलं आहे। ज्या ज्या बौद्धवाड्यांमध्ये आम्ही गेलो त्या बौद्धवाड्यांमध्ये असा आम्हाला रिझल्ट मिळाला की भरतशेठनी आमच्याकडे काम केलेलं आहे आणि हा कार्यसम्राट आहे, त्यांना निवडून आम्ही देणारच आणि ते वचन पाळल्याबद्दल त्या बौद्ध समाजाचं आम्ही सर्व जे फिरलेले लोक आहोत ते जाहीररित्या बौद्ध समाजाचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि भरतशेठ पुढे काम करतील असं आम्ही देखील कार्यकर्ते तुम्हाला सांगतो। त्या बौद्धवाड्यांचे कामं भरतशेठ गोगावलेंनी केलेली आहेत, पुढे देखील करतील असं एवढं बोलतो आणि